स्वर्गलोकामध्ये निघून गेला आणि इकडे राम लक्ष्मण सीता पुढे आपला पुढचा प्रवास करू लागले. आपण आपला पुढचा प्रवास करू. आजची कथा इथंच थांबते आणि पुन्हा आपण पाहूया दुसऱ्या सत्संगमध्ये काय होईल ते. तर हे राम तत्व सगळ्या गोष्टीचा आधार आहे. दुष्टता दुर्जनांचा वध करीत करीत हे सगळं पुढे चाललेलं आहे. राम तत्व सगळ्याचा आधार आहे. म्हणून दुष्ट लोकांचंही तारण्यासाठी रामतत्वच समर्थ आहे. रामाचं मारणंच नव्हतं तर तारणं होतं. हे शक्ती त्या तत्वामध्ये आहे. तर शरण जाणाऱ्याला तर बिनचूकच तरून जाणं आणि शक्य आहेच, याच्यामध्ये संदेह नाही. रामतत्वाची ओळख करण्याचा आपण प्रयत्न पुन्हा पुन्हा करू. स्वाद घेत राहू आपण. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. काही सूचना आहेत का? येणारी 7 तारीख लय दिवस आहे का? आता जवळ आहे. येणारी 7 तारीख म्हणजे जानेवारीची 7 तारीख पौष शुक्ल पक्ष सप्तमी अष्टमी तिथी आहे. 7 तारीख जानेवारीची आहे. त्या तिथीला पूज्य गुरुवर्ये विठ्ठल महाराज सांडोळकर यांची पुण्यतिथीचा दिवस आहे, पर्वकाळ आहे. त्या दिवशी त्या निमित्ताने कीर्तन सोहळा, पुण्यतिथीचा सोहळा श्रीराम मंदिर पटवारीगुडा येथे ठेवण्यात आलेला आहे. स्थळ पटवारीगुडा, वेळ 12 ते 2 अशा वेळेमध्ये कार्यक्रम आयोजित आहे. समस्त भाविकांना सद्भक्तांना सूचित करण्यात येते की ज्यांना ज्यांना त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा असेल, गुरुसेवा करायची असेल तर त्या कार्यक्रमामध्ये वेळ द्यायचा आहे. ज्यांना उदगीरला जायचं नाही त्यांना मी स्पष्ट सांगालो, कोणाला आपली अडचण नाही. ज्यांना सरळ जायचं असेल त्यांच्याशी काही आपला हे नाही, जाऊ शकता आपण. ज्याला तिकडं जाणं होत नाही त्याच्यासाठी इथं यायचं आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट आहे 16 जानेवारी विराट हिंदू युवती महिला संमेलन किनवट शहरामध्ये गजानन महाराज मंदिरामध्ये जवळजवळ 5 ते 7 हजार संख्या राहील महिलांची असा अंदाज त्या कार्यकर्त्यांचा आहे. काम चालू आहे. त्या कार्यक्रमामध्ये 16 तारीख म्हणजे 14ला संक्रांती आहे. 15पर्यंत हे महिला सणावारातून मुक्त होऊन जातात. म्हणून 16 तारीख ठेवलेली आहे. 16 तारखेच्या दिवशी तिथं जेवढ्या बी संख्येनं महिला येतील तेवढ्या संख्येमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तिळगुळाचा कार्यक्रम आहे आणि बांगडीचा कार्यक्रम आहे. किती? हे त्रिवेणी संगम त्या 16 तारखेच्या जानेवारी महिन्यामध्ये किनवट शहरामध्ये कार्यक्रम आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आताचा कार्यक्रम असा आहे की युवती आणि त्या युवतीनं आपल्या आईला सोबत घेऊन यायचं. 2 विभागामध्ये ते बसतील. महिला विभाग, युवती विभाग. आई यायचं आणि लेकीनं बी यायचं. दोघांना बी तिथं मार्गदर्शन 1 तास प्रवचन होईल. प्रवचन मी देणार नाही. जे डॉक्टर कांचन ताई आहे, जे आपल्या तेलंगणा राष्ट्राची युवती प्रमुख असं काहीतरी दायित्व आहे, आपल्या इथं आलेलीच आहे. ते पटवारीगुड्याला पाहिले ना, तिथंच भाषण राहिलं 1 तास. तर ज्यांना बी तिथं येणं शक्य झालं त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचं आहे. माझंही 5-10 मिनटाचं त्याच्यामध्ये राहील प्रवचन, असंच तुटकं फुटकं, पण बाकी सगळा कार्यक्रम खूप सुंदर आहे. आणि म्हणून दुसरी अजून ज्या ज्या गावामध्ये सत्संग चालू नाहीत, आमचे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज काळे, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज, हे 2 महाराज आपणाला लाभलेले आहेत. ज्यांच्या ज्यांच्या गावामध्ये 7 वार आपण सत्संग ठेवलेले आहेत ते कुठं कुठं चालू आहेत. अजून कोणाला आवश्यक वाटत असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्याही प्रत्येक गावामध्येच 7 सत्संग करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
हे 7 सत्संग म्हणजे आपल्या गावामध्ये जवळजवळ 2.25 महिने त्यांचे सुविचार, त्यांचं जे काही संदेश असतील, विचार असतील, ते आपल्या गावातील तरुण असतील, महिला असतील, युवा युवती सर्वांनाच पोहोचले पाहिजेत. आणि त्यांचं संघटित राहणं, संघटन होणं अति गरजेचं आहे, काळाची गरज आहे. याच्यामध्ये काही राजनीती नाही, देणं घेणं नाही, कोणाला काही नाही. धर्मासाठी, देशासाठी ज्याला तळमळ वाटते, ज्याच्यामध्ये संवेदना आहे, त्या लोकांनी याच्यावर ध्यान देण्याची गरज आहे. काय करायचं याच्यावरून असं म्हणू नका, कारण की शेजाऱ्याचं घर एजविणं दुसऱ्यासाठी करणं काम. शेजाऱ्याचं घर विझविणं म्हणजे त्याच्यावर उपकार करायला नाही, आपल्या घराची काळजी म्हणून शेजाऱ्याचं घर विझवालं, आपण पेटलेलं. दुसऱ्या शेजाऱ्याचं घर विझवालं तर आपण कोणासाठी विझवालं? तसंच तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल तर दुसऱ्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की शेजाऱ्याचं पेटलंय, माझं तर नाही की म्हणून जर निवांत बसचाल तर काय होईल? तुमचं जळाल्याशिवाय राहणार नाही. तसं कोणाच्या घरी जे काही आपत्ती आहे, समाजामध्ये ज्या ज्या विकृती पैदा होतात, तर कोणाच्याही घरी झाली असेल तर ते उद्या आपल्यावर त्याचा परिणाम होणार आहे. याची काळजी प्रत्येक हिंदू समाजामध्ये घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने त्या धर्मकार्यामध्ये सहयोग करा. प्रत्येक गावामध्ये 7 सत्संग ठेवण्याचं कारण खूप मोठं याच्यामागं एक हे आहे, भूमिका आहे त्याच्यामागं. साधं काम नाही, तर तरुणांना जागं ठेवणं, जागृत ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. असं काही नाही की आम्हाला हे करून काही कोणती पदवी मागायची नाही, काही तिकीट मागायचं नाही, निवडणुकीला उभं राहायचं नाही, काही कुठं मठ बांधणार नाही आम्ही. काही सगळे मिळून हे नारायण महाराज, विठ्ठल महाराज, निवृत्ती महाराज मिळून कोणती कंपनी काढणार नाहीत. हे काही नाही आमचं मागं. फक्त एक तळमळ आहे, एक समाजसेवा आहे आणि तुमचं सगळ्यांचंच कर्तव्य आहे त्याच्यामध्ये सहयोग देणं आणि प्रत्येक गावामध्येच ठेवण्याचा प्रयत्न करतील असे प्रत्येक गावकरी मंडळीकडून अपेक्षा ठेवून वाणीला विराम देतो. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.